तारखेपासून आंदोलन सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकीकडे महिलांचा प्रश्न असुरक्षिततेचा फार मोठा असताना 3 वर्षाच्या एका मुलीवरती अन्याय होतो आणि तिच्या संदर्भातले जे काय गुन्हेगार असतात त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होता दिसत नाही। काय प्रतिक्रिया? या महाराष्ट्रामध्ये जातीवादी सरकार आहे आणि प्रस्थापित लोक हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात। गंगाखेड येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नावाचं वसतिगृह आहे। त्या ठिकाणी त्यांची 8वीपर्यंत शाळा पण आहे, शासनाचा उपक्रम आहे ते। आणि त्या शाळेमध्ये दोन प्रकारच्या त्या वसतिगृह आहे। एक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि एक RMSC म्हणतात त्याला, ते आता त्याचं फॉर्म माहीत नाही। त्या 12वीपर्यंतच्या मुलीला त्या वसतिगृहात ॲडमिशन दिलं जातं। मग त्या ठिकाणी मागच्या 7-8 महिन्यापूर्वी 3 मुलीवर लैंगिक अत्याचार झाले। त्याची चौकशी पण झाली। चौकशी परभणीचे जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्रभारी ससाने यांनी केली। चौकशी करीत असताना त्यांनी ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना सोबत घेऊन चौकशी केली। तर आरोपीला सोबत घेऊन तुम्ही चौकशी करत असाल तर चौकशी फेअर अँड फास्ट होणार नाही। तरी पण चौकशीमध्ये इतकं गंभीर प्रकरण होतं त्या गंभीर प्रकरणामध्ये त्यांनी शासनाने त्याच्यावर कारवाई केली, पण अर्धवट कारवाई केली। ज्या वार्डनला दोषी ठरवून कुलकर्णी नावाच्या वार्डनला सेवेतूनच मुक्त केलं। आमचं म्हणणं की नैसर्गिक न्याय देत असताना दोघांवर बी कारवाई झाली पाहिजे। दोन्ही मुख्याध्यापक जेवढी वार्डन जिम्मेदार आहे तेवढी मुख्याध्यापक जिम्मेदार आहे। तर मुख्याध्यापकाला का वाचवण्यात आलं, तिला का बाहेर काढलं गेलं, तिच्यावर का कारवाई झाली नाही, तिची साधी बदली पण झाली नाही तिची, एवढा तिचा प्रभाव आहे त्या अर्चना सोमवंशी नावाच्या मुख्याध्यापिकेचा। बोगस आणि बेचव सुद्धा अन्न दिले जातं। आजच्या तारखेमध्ये त्या ठिकाणी जे किराणा पुरवठा होत आहे, मला वाटतं तुम्ही पत्रकार मंडळीने जाऊन चौकशी केली तर तुमच्या लक्षात येईल की ते अगदी बेकार निकृष्ट दर्जाचा पुरवठा होत आहे। त्याच्यामुळं लेकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि लेकरं दगावू शकतात। हे इतकी गंभीर बाब असताना शासन लक्ष देत नाही त्याच्यावर। त्यांनी तिच्या जवळच्या नात्यातल्या माणसाला ते टेंडर देऊन तिथं ते पुरवठा करून घेत आहे। ज्या कंपनीला तिने टेंडर दिलेलं आहे ती कंपनीला ते किराणा पुरवायचं त्याकडे कोणतंही लायसन नाही। त्याचं कुठं FDAचं कुठलंच लायसन नाही, FSSAIचं लायसन नाही। ती फार्माटिकल कंपनी आहे आणि तिला ते देता येत नाही। आता ही मी माहिती मागितलेली आहे पण मला माहिती दिली जात नाही। मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं वारंवार त्यांना आम्ही इशारा दिला होता की हे सगळं तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि हे सगळं बंद करा। तिथला BO प्रभारी आहे, तिथला BO, तिथले सगळे कर्मचारी स्थानिक आमदाराच्या प्रभावाखाली असतात। स्थानिक आमदार त्यांना वाचवायचं काम करतो। आमची रिपब्लिकन सेनेची मागणी आहे या प्रकारामध्ये आम्ही तहसीलदार बाईला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। तिने पण 10 वेळेस भेटलो। त्या खरं तर तहसीलदार बाईला जिम्मेदार आहे, ती अध्यक्ष आहे तिची, त्या कस्तुरबा गांधी विद्यालयाची ती स्थानिकची अध्यक्ष आहे, तिची जिम्मेदारी आहे ती तिनं हे प्रकरण सगळं आपलं स्वच्छ करायला पाहिजे। पण ती वाचवते आहे। ज्या दिवशी टेंडरची वेळ संपली, ज्या दिवशी वेळ संपली त्या दिवशी ते निविदा घ्यायचं प्रकरण आवक रजिस्टर क्लोज करायला पाहिजे होतं सक्षम अधिकाऱ्याच्या माध्यमातून। आम्ही तहसीलदारच्या निदर्शनात आणून दिलं, हे क्लोज झालेलं नाही आणि आम्ही ह्याचे CCTV फुटेज आम्हाला द्या। त्या ठिकाणी CCTV फुटेज आहे, CCTV आहेत। आमदार रत्नाकर गुट्टे हे सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून असून ते त्या लोकांना वाचवायचे पाठीशी घालत आहेत असा स्पष्ट आरोप आहे माझा ह्या प्रकरणामध्ये। त्या ठिकाणचा आमदार, त्या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे कोणी अधिकारी असतील, त्या ठिकाणचा पंचायत समितीचा सभापती असेल, त्या ठिकाणचा BDO असेल, त्या ठिकाणचा BO असेल, त्या सगळ्या प्रकरणांना पाठीशी घालत आहे। आणि आमचं म्हणणं आहे की एवढं गंभीर प्रकरण आहे, या गंभीर प्रकरणामध्ये तुम्ही जर लेकराच्या आरोग्याशी खेळ खेळत असाल तर रिपब्लिकन सेना ही पाहत बसणार नाही। रिपब्लिकन सेना या विषयावर आज आम्ही हे 15 ऑगस्टला आम्ही त्या इथं जे कोणी ध्वजारोहण करायला येणारे पालकमंत्री कोणी असतील त्यांना आम्ही इथे घेराव घालणार आहे। उपोषण आमचं संपणार नाही। जो पण निकाल नाही लावला तर आम्ही काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्याला घेराव घालू। या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आहे की आमचे एक राजू खरात नावाचे आमचे सहकारी आहेत, त्यांच्या नातेवाईकाने सरकारी दवाखान्यामध्ये एक डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं। त्या डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये त्यांचा नातेवाईकाचा डोळा निकामी झालेला आहे। तिथला जो CS आहे, अरुगंड CS आहे, त्याला आमचे कार्यकर्ते भेटले पण त्यांनी त्याच्यावर काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही
आणि त्या आमच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाचं डोळ्याचं ऑपरेशन जे काही चुकीचं केलं आहे त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. त्याचं निलंबन करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. साहेब 8 तारखेची घटना आहे. एक गर्भवती महिला जिंतूर तालुक्यात. हे जिंतूर तालुक्यात पालकमंत्र्याचं गाव आहे, पालकमंत्र्याचा मतदारसंघ आहे. पालकमंत्र्याच्या मतदारसंघात जर ही अवस्था असेल तर बाकी जिल्ह्याचं काय करणार तुम्ही बघणार आहे. म्हणून त्यांना कोणी विरोध करणार नाही असं त्यांनी समजू नये. रिपब्लिकन सेना पालकमंत्र्याला सुद्धा घेराव घालायला मागेपुढे पाहणार नाही. रिपब्लिकन सेना असलेल्या गंभीर प्रकरणामध्ये ज्या महिलेनं स्वतः गेली आणि बाळ बी गेलं, तिला 108 ही केंद्र सरकारची योजना चांगली योजना आहे असेल तर ती जर पुरवठा होत नसेल तर त्या 108 वर जो कोणी त्या तत्कालीन डॉक्टर असेल, कोणी त्यांचा कर्मचारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत आणि त्या CS वर पण कारवाई झाली पाहिजे. निलंबन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात या डॉक्टर लोकांच्या विरोधात रिपब्लिकन सेना मैदानात.